मध्ये येणार नाही. तर सगळे पुढे एक मोठा 150 फुटी तिरंगा आपल्या समोर येणार आहे. काही दृश्य आहेत पुण्यामधली. पुण्यामध्ये भाजपकडनं तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे. काल मुंबईमध्ये ही तिरंगा रॅली होती. मुंबईच्या वरळीमध्ये मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये तिरंगा रॅली काढण्यात आली होती. आज मुंबईनंतर पुण्यामधली ही दृश्य आहेत. पुण्यामध्ये सुद्धा भाजपनी तिरंगा रॅली काढली आहे. त्याच्यामध्ये सुद्धा भरपूर विद्यार्थी हे हातामध्ये तिरंगा घेऊन या रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत. आपल्याला अजून पुढच्या 5 चौकांमध्ये मोठ्या संख्येने युवक युवती विद्यार्थी सहभागी होणार आहेत. कृपया इथं जे समाविष्ट आहेत त्यांना विनंती आहे सगळ्यांनी बॅनरच्या मागे चालायचे. बॅनरच्या मधली गर्दी जरा कमी करा. मला नावं घ्यायला लावू नका कोणाची. चला तर या रॅलीमध्ये सुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सहभागी होणार आहेत. युवकांमध्ये राष्ट्रप्रेमाची भावना जागृत व्हावी या भावनेने भाजपनं तिरंगा रॅलीचं आयोजन केलेलं आहे. मुंबईच्या कार्यक्रमानंतर आता पुण्यात सुद्धा ही रॅली काढण्यात येते. याला सुद्धा युवकांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिल्याचं दिसतंय.